जत तालुक्यातील खलाटी येथे काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती। या वादळी वाऱ्यामुळे खलाटी येथील शेजूळ वस्तीवरील आनंदा शेजूळ यांच्या घरावरील पत्रे उडून गेले। यावेळी घरातील पाळण्यात झोपलेल्या अवघ्या 9 महिन्यांच्या श्रीवर्धन आनंदा शेजूळ या चिमुकल्याचा पाळणा वाऱ्यामुळे फेकला जाऊन दुर्दैवी मृत्यू झालाय। पाळणा दूर जाऊन पडल्याने बाळ त्यातून बाहेर पडलं आणि जागीच मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण खलाटी परिसरात शोककळा पसरली असून शेजूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते। खलाटी गावावर गुरुवारी सायंकाळी दुःखाचा डोंगर कोसळला। सायंकाळी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आनंदा बिरू शेजूळ यांच्या घरावरील पत्रे उडून गेले। क्षणातच घराची भिंत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली अवघ्या 8 महिन्यांचा निरागस श्रीवर्धन शेजूळ कायमचा गप्प झाला। आई वडिलांच्या कुशीत हसणारं ते कोवळं बाळ एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेलं। घरभर घुमणारा त्याचा निरागस आवाज थांबल्याने शेजूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला होता। गावकरी धावत घटनास्थळी पोहोचले। मदतीसाठी प्रयत्न झाले, मात्र नियतीने घातलेला घाला कुणालाही थांबवता आला नाही। वादळी वाऱ्याच्या या दुर्घटनेत संपूर्ण खलाटी गाव हादरून गेलं असून गावात शोककळा पसरली आहे। दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील काही घरांचंही नुकसान झालं असून प्रशासनाकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे। जत तालुक्यातील खलाटी येथे काल 4:30च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। यामध्ये शेजूळ वस्तीवरील आनंदा शेजूळ यांच्या घराचे पत्रे उडून गेले। यामध्ये 9 महिन्याचे पाळण्यात झोपलेले बाळ त्या पत्र्याच्या अँगलवरती पाळणा उडला। त्यावेळी बाळही उडून त्या पाळण्यातून खाली पडले आणि ते जागीच मृत्यू झाले। अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। त्यामुळं शासनाने थोडीफार त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे। पत्रे 30 ते 40 फूट जाऊन पडलेले आहेत आणि लहान मुलाचे बाळ पूर्ण असं ते जाग्यावरच मृत्यू झालेला आहे।